अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार स्वीकारावेच लागतील. हे विचार त्यांनी स्वीकारले तर आमच्यासोबत, नाही स्वीकारले तर त्यांच्याशिवाय पुढे जाऊ, असा इशारा जो आहे भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी दिला. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. विचारधारा स्वीकारावी लागेल म्हणते तुम्हाला? महायुतीमध्ये एकत्र येत असताना वरिष्ठांनी निर्णय घेतला होता की आमची जी विचारधारा आहे ती शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे. त्यांची जी विचारधारा आहे ते आशिष शेलार साहेबांनी जे सांगितलं ती त्यांची विचारधारा आहे. माझं प्रिय आशिष शेलार जे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमचे विचार तुमच्याजवळ ठेवा, ते थोपवण्याची काही आवश्यकता नाही. आमचा विचार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजितदादांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा हा शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचार आहे. तो विचार पूर्वीही होता, आजही आहे, मरेपर्यंत कायम राहील. सूर्यचंद्र नसतील तरीही हा विचार जिवंत राहील. तुमची विचारधारा आम्ही स्वीकारतो की नाही मला माहीत नाही, पण आमची विचारधारा स्वीकारल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, हे मात्र तितकं सत्य आहे. मागच्या वर्षी जेव्हा अधिवेशन होतं, हिवाळी अधिवेशन, तेव्हा संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी तुमच्या पक्षाला निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळेस देण्यात आलं होतं, मात्र कुठेतरी ती विचारधारा तुमच्या पक्षानं स्वीकारावी यासाठी भाजपचा, तुमच्या मित्रपक्षाचा तुमच्यावर दबाव आहे का? भाजपचे सर्व महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. असा कुठलाही दबाव त्यांनी टाकलेला नव्हता किंवा असं कुठलाही हट्ट त्यांनी केला नव्हता का तुम्ही आलंच पाहिजे. आम्ही पण आमच्या विचारधारेवर प्रामाणिकपणे काम करत होतो. आम्हाला ठीक आहे ना. मी परत तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस महायुती घडली त्यावेळेस ठराव हाच ठेवला गेला की तुमची विचारधारा आमची विचारधारा वेगळी वेगळी आहे. तुम्ही तुमच्या विचारधारेनं काम करावं, आम्ही आमच्या विचारधारेने काम करू. आता ज्या टोनमध्ये बोललेत मंत्री आशिष शेलार साहेब की ते स्वीकारावीच लागेल, हा टोन मात्र मला असं सांगा, अशी तुम्ही विचारधारा कशी लादू शकता? मग तळात शिरलो तर खूप काही आहे तळात, पण मला ते शिरायचं नाही. तुर्तास शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. ते आशिष शेलार साहेबांना स्वीकारावीच लागते. हे जर त्यांनी स्वीकारले नाही तर कदाचित उद्या शेलार साहेबांचा हा टोन तुम्हाला बदललेला दिसेल. ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत असे मुद्दे उकरून काढण्याने तुम्हाला कुठेतरी अडचणीचं ते आहे तुमच्या पक्षाला. का असे मुद्दे काढले जातात मग भाजपकडून? जाणीवपूर्वक. एक तर त्यांना प्रोटोकॉल माहीत नसावा, एकतर त्यांना महायुतीमध्ये जे समन्वय समिती स्थापन झाली त्याचे नॉर्म्स माहीत नसावेत. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून काहीतरी राष्ट्रवादीनी आपण काहीतरी बोलल्यानंतर स्टेटमेंट दिलं पाहिजे, त्यांना उचकवलं गेलं पाहिजे आणि मग काहीतरी घमासान झालं पाहिजे, एवढ्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आहे. पण आज ते त्या ट्रॅपमध्ये स्वतःच फसलेले आहेत. राष्ट्रवादी पॅनिक झालेली नाही. राष्ट्रवादीचं उत्तर इतकंच आहे, अर्थातच मी कार्यकर्ता म्हणून देतोय, आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा पूर्वीही होती, आजही आहे, मरेपर्यंत राहील. त्याच्यामुळे या विचाराशी आम्ही प्रतारणा करणार नाही. तुमचं सरकार एकीकडे सांगतं की हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे, त्याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार फक्त सावरकरांच्या विचारांचं का उदात्तीकरण किंवा ते तुम्ही स्वीकारावं म्हणून का म्हणतात? हे टायमिंग का असं साधलं असेल? त्यांचा पिंड ज्या विचाराचा असेल तो पिंड त्यांना लखला. आमची विचारधारा तुम्हाला सांगतो ना, त्यांनी खुलं सांगावं की मी फुलेशाहू आंबेडकर विचाराला मानत नाही म्हणून. त्यांनी खुलं सांगावं, म्हणजे त्यांना त्यांचे जनता त्यात उत्तर देईल. पण शिवशाहू फुले आंबेडकर विचार हा त्यांना स्वीकारावाच लागतो. त्यांची विचारधारा तुम्ही प्रतिप्रश्न कराल, मग तुम्ही पण स्वीकारणार का? आम्ही स्पष्ट, आमची लाईनच क्लिअर आहे. आमची विचारधारा फुलेशाहू आंबेडकरवादी विचारधारा आहे. त्याच्यामुळे संविधान मानणारा वर्ग हा आमचा वोट बँक आहे आणि आम्हाला घेतल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. मग कोण कोणाची विचारधारा स्वीकारणार आहे? तुम्ही त्यांची की ते तुमची? आमची विचारधारा त्यांना स्वीकारावी लागलेली आहे ऑलरेडी. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज ही विचारधारा जर त्यांना मान्य नसेल तर त्यांना डिबेटला मी चॅलेंज करतो. शेलार साहेबांनी खुल्लं सांगावं की आम्हाला ही विचारधारा मान्य नाही. आमची विचारधारा त्यांना स्वीकारावीच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची आणि हीच विचारधारा घेऊन भाजपलाही पुढे जावे लागेल. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे मुद्दे काढून आशिष शेलारांनी महायुतीत आणि या दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये असं आव्हान जे आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. उमेश शरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.